बरोबर 1 वर्षापूर्वी एका श्रीमंत बापाच्या मुलीला भुरळ घातली होतीस तू। तिला सुखाची खोटी स्वप्न दाखवलीस आणि आज त्या फसवणुकीला 1 वर्ष पूर्ण झालं। पण एकही सुख माझ्या मुलीला देऊ शकला नाहीस तू। म्हणे 1 वर्षाच्या आत सगळी सुख तिला देईन। किती दिवस झाले प्रॉमिस करून, पण आजवर यशाची एकही पायरी चढू शकलेला नाहीयेस तू। उलट सतत अपयशच पदरी आलंय तुझ्या। माझी खात्री आहे तू आदितीला नक्की गमावणार। पुढच्या वर्षी ह्याच दिवशी माझी आदिती माझ्या घरी असेल। पप्पा 1 वर्ष झालंय आज, फसवणुकीला नाही तर मी जयवर ठेवलेल्या विश्वासाला। आणि आजही तो विश्वास कायम आहे। अजून आमच्या हातात बरेच दिवस आहेत। सॉरी मिस्टर दाभोळकर, मला वाटलं होतं माझे पप्पा आलेत मला भेटायला, पण नाही। मिस्टर दाभोळकर आलेत त्यांच्या कॉम्पिटिटरला भेटायला। हा काय माझ्याशी कॉम्पिट करणार? याला तुझ्या सपोर्ट शिवाय आहे तरी कोण? आपल्या माणसांना यांनी परख केलंय आणि ज्यांनी याला आपलं मानलं त्यांनी याच्याकडे पाठ फिरवले। याच्यासारख्या माणसावरती विश्वास टाकणं म्हणजे विश्वास या शब्दाचा अपमान करण्यासारखं आहे। 1 मिनिट, हे माझं घर आहे आणि इथं माझ्या भाडेकरूचा अपमान केलेला मला चालणार नाही। पाहुणे म्हणून आला असाल तर पाहुणचार घेऊन जा आणि धमकावायला आला असाल दरवाजा मागे। मिस्टर केतकर, मी इथे राहायला नाही आलोय, पण तुमचं नवल वाटतं मला। एकदा ठेच लागूनही कसलंही शहाणपण आलेलं नाहीये तुमच्यामध्ये। उलट त्याची आता सवय करून घेतली आहे तुम्ही। अनुभव तुम्हाला काहीही शिकवू शकलेला नाही। सो सेलिब्रेट करा आजचा दिवस। कारण पुढच्या वर्षी हाच दिवस मी सेलिब्रेट करत असेल। हॅव अ नाइस डे। जय, आदिती, फायनली आपली पहिली अॅनिव्हर्सरी साजरी झाली। या गोष्टीचा आनंद व्यक्त करायचा की मनात भीती बाळगायची हेच कळत नाही। मला आजचा दिवस ना खूप स्पेशल बनवायचा होता, ठरवलं होतं, पण काहीही केलं तरी त्याच गोष्टी माझ्या समोर येतात।
माझ्या जबाबदारीची, माझ्या अपयशाची आठवण करून देतात मला. जय, प्लीज पप्पांचं बोलणं एवढं मनाला नको लावून घेऊस. नको विचार. नाही अदिती, पण कितीही नाही म्हटलं तरी विचार येतातच ना डोक्यात. शेवटी माणूस आहे ग मी. जय, मला कळतंय तुला काय वाटतंय ते. तुला चॅलेंज करणारे, तुझ्या समोर आव्हानं ठेवणारे, तुझ्या सगळ्या अपयशाचं कारण फक्त पप्पा आहेत, एकटे. पण तुझ्यावर विश्वास ठेवणारी, तुला सपोर्ट करणारी, तुला मोटिवेट करणारी आणि कायम फक्त तुझ्या चांगल्याचा विचार करणारी अशी बरीच माणसं आहेत तुझ्या आजूबाजूला. तू फक्त त्यांचा विचार कर जय. मग बघ, तुला या गोष्टीचं टेन्शन कधीच येणार नाही. अदिती, कितीही काही म्हटलं तरी माझ्याकडे असलेले दिवस संपत चालले. फार दिवस नाहीयेत माझ्याकडे आणि या गोष्टीची जास्त भीती वाटते मग. जय, तुला कळतंय का? एका अर्थी बरं झालं आज पप्पा येऊन गेले ते. अरे, आपल्याला मोटिवेट करून गेले ते. नाहीतर बघ ना, आपल्याकडे इतका कमी वेळ आहे ह्याची आपल्याला जाणीव झाली असती का? आता काहीही झालं ना तरी हरायचं नाही. आणि सुहासनी जो क्लायंट आणलाय ना, ती बिझनेस डील क्रॅक करावीच लागेल आपल्याला. कितीही प्रयत्न केले तरी माझ्याच्याने काही होत नाहीये. मला काही येत नाहीये ना. आणि हेच खरं आहे अदिती. तुझ्यावर असलेला आम्हा सगळ्यांचा विश्वासही तेवढाच खरा आहे जय. अँड फेलियर इज अ पार्ट ऑफ सक्सेस. जय, बघ ना, तू आज एक गोष्ट नोटीस केलीस? आज काका आपल्या बाजूने बोलत होते, आपल्यासाठी भांडत होते. ते दाखवत नाही, पण त्यांचा अजूनही खूप जीव आहे आपल्यावर. बघ जय, सगळे आपल्या पाठीशी आहेत, सगळे. हो, पण एक मिनिट. आता कुठलाही नेगेटिव्ह विचार मनात आणायचा नाही. ही फुलं कितीही सुंदर असली तरी ती देण्यामागचा हेतू चांगला नव्हता. ही मी इथे नाही ठेवणार. अदिती, तुला मी दिलेले कानातले नक्की आवडलेत ना? जय, जर मला ते कानातले आवडले नसते तर मी ते घातले असते का? माझं मन मोडू नये म्हणून घातले असतील. जय, जेव्हा माणूस आपल्या माणसासाठी कुठलीही गोष्ट अगदी मनापासून आणतो ना,
तेव्हा ती गोष्ट जगातल्या कुठल्याही वस्तूपेक्षा सगळ्यात सुंदर असते, कारण त्यात खूप प्रेम असतं. म्हणून त्या गोष्टीची किंमतही आपण करू शकत नाही. पण आय एम सॉरी. का? कारण तू मला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं इतकं सुंदर गिफ्ट दिलंस आणि मी मात्र तुला काहीच दिलं नाही. अदिती, 1 वर्ष मला दिलेली साथ, पूर्ण विश्वासाने संसार करण्याचा मिळालेला आनंद, मला प्रत्येक गोष्टीत केलेला सपोर्ट, ह्या गोष्टीचीही कोणी कितीही केली तरी किंमत नाही होऊ शकत. हे सगळं तू दिलंयस मला आणि त्यासाठी मी म्हणायला पाहिजे थँक्यू. जय, आता ते कानातले मी जेव्हा तुझ्यासोबत असेन किंवा आपण एकत्र कुठेतरी बाहेर जाऊ ना, तेव्हाच घाले, स्पेशल ओकेजन्सला. कोणाचा फोन आहे? सुहास. हॅलो. गुड मॉर्निंग मित्रा. गुड मॉर्निंग. बोल. ते आपले क्लायंट आहेत ना, त्यांना आपलं प्रोजेक्ट नेमकं काय ते बघायचं. हो, मग आपण त्यांना सगळ्या डिटेल्स देणार आहोत. हो, पण 6 वाजेपर्यंत. काय? हो, 6 वाजेपर्यंत त्यांना पीपीटी द्यायचंय. म्हणजे सुहास, अख्ख्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन बनवून त्यांना संध्याकाळी? हो हो, मला कळतंय. मी काय म्हणतो, तू एक सिंपल प्रेझेंटेशन तयार कर ना, त्यांना कळेल असं. आपले महत्वाचे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येऊ देत. ठीक आहे, मी ऑफिसला जाऊन तिथे प्रेझेंटेशन बनवून मग मेल करतो. हा हा, ठीक आहे, चालेल. पण संध्याकाळी 6ची डेडलाईन आहे, हे लक्षात ठेव. संध्याकाळी 6 लक्षात आहे माझ्या. हा, चल बाय. अदिती, अगं सुहासचा फोन होता आणि प्रेझेंटेशन द्यायचंय संध्याकाळी 6 पर्यंत. हो, मी ऐकलं. हे अदिती, मला प्लीज ऑफिसमध्ये जरा मदत कर ना. म्हणजे तू बरोबर असलीस ना तर कामं पटापटा होते. थँक्यू सो मच मिस्टर जयराम. हे काय आता? हा, म्हणजे तुम्ही मला तुम्हाला मदत करायची संधी दिलीत ना, म्हणून थँक्यू. चला आता मॅडम, इथे उशीर झाला ना तर पुढे कामाला उशीर व्हायचा. हो. हॅलो. हा, उमा मावशी. अगं मी बोलतेय, नंदिनी. काय ग, बरी आहेस का? हा, बरं, अशा करता फोन केला होता. तुझी धाकटी लग्नाची असेल ना ग? अदिती, आ केरळच्या डिटेल्सची फाईल आहे का? अगं तिथेच आहे बघ ना. काका, वा तिलोत्तमा मॅडम, एवढी मोठी लिस्ट? अगं फक्त लिस्टच मोठी आहे, नीट बघ. अर्ध्यापेक्षा अधिक नावं खोडली आहेत. खरंच चॅलेंजिंग काम आहे. खरं सांगू का, तर माझं अंकशास्त्र मला असं सांगतंय की ह्या वर्षीच्या सगळ्या हनीमून टूर एकदम फुल होणार आहेत. तुझ्या तोंडात साखर पडो. थँक्यू. ए, पण आपल्यापैकी 100 क्लायंट्स कोण मिळवणार ते जरा कॅल्क्युलेट करून बघ ना. थांबा बघते. तिलोत्तमा मॅडम, नुसत्या अंकशास्त्रानं त्या बोर्डावरचे आकडे बदलणार नाहीयेत. त्यासाठी सगळ्यांनी जरा सिरियसली कामं करा. नवरे काका, तुम्ही ज्या पद्धतीने रोज आमच्याशी बोलता ना, आमचा उत्साह इतका वाढतो ना त्या सगळ्यांनी, काय सांगू तुम्हाला. रजनी मॅडम, हे अनुभवाचे बोल आहेत. या नंदिनी मॅडम कडे बघा, जरा शिका त्यांच्याकडनं, काहीतरी शिका. अहो, एक तुम्ही सोडलात ना तर ऑफिस मधल्या सगळ्यांकडनं आम्ही काही ना काहीतरी नक्की शिकू. अगं, असं कसं बोलतेस तू? त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं आहे. त्यांची नेहमीची अनाउन्समेंट, चला काम करा, काम करा. मला या गोंधळात काहीच सुचत नाहीये.
मी कॉन्फरन्स रूम मध्ये जातोय, तू तिकडे मला मदत करायला ये प्लीज. हा आदिती, ये बस. अदिती, अविनाशची आज एक महत्वाची मीटिंग आहे आणि त्याच्या आधी त्याला आपल्याला काही महत्वाचे डिटेल्स आणि काही इनपुट्स हे मेल करायचे. आऊ, कशाच्या संदर्भात आहेत? अगं, आपल्या बऱ्याच टूर्स आहेत, पण आता कॉम्पिटिशन वाढतीये, त्यामुळे आपण आपल्या टूर्स इतरांपेक्षा कशा वेगळ्या आहेत, पर्यटनाच्या दृष्टीने लोकांना जास्त आनंद देणाऱ्या कशा आहेत, हे सगळं आपल्या क्लायंटला प्रभावीपणे सांगायला हवं ना. त्यासाठी आपल्या टूर्स मध्ये काही चेंजेस करायला हवेत. यासाठी मला असं वाटतं आपल्या क्लायंट्सचाच आपल्याला जास्त उपयोग होऊ शकतो. बरोबर. क्लायंट्सचे जे काही सजेशन्स असतील ते जर आपण प्रत्यक्षात उतरवले तर त्यांचा आपल्यावर जास्त विश्वास बसेल. राईट. अहो, मला काय वाटतं, आपण प्रत्येक टूर नंतर क्लायंट कडून फीडबॅक घेतच असतो, पण त्याचा आपण फॉलोअप केला पाहिजे आणि नेक्स्ट टूर मध्ये आपण त्याप्रमाणे चेंजेसही केले पाहिजे. अजून फॅमिली टूर साठी आपण काहीतरी स्पेशल ऑफर दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येकाचा चॉईस वेगवेगळा असतो ना. सो सगळ्यांसाठीच आपली टूर प्रभावी कशी होईल किंवा त्यांच्यासाठी ती आनंदाची कशी होईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. गुड. या संदर्भात जयनी काही महत्वाचे पॉइंट्स मध्यंतरी सांगितले होते, तर तू एक काम कर, जयला बरोबर घे, तुम्ही दोघं मिळून मेल तयार करा आणि अविनाशला पाठवा. आणि मुख्य म्हणजे 5च्या आत अविनाशला ती मेल जायला हवी, कारण 5:30 नंतर त्याची पुढची मीटिंग लाईन्ड अप आहे. हो, जयरामशी सुद्धा बोलून घेते मी. अगं, किती उशीर, पण बरं झालं आलीस, तर लवकर ये आणि जरा याच्याकडे लक्ष दे. मी प्रेझेंटेशन तयार केलंय, पण एकदा वाचून घे जरा. थँक्यू. थँक्यू. हो, कारण मला वाटलंच नव्हतं तू माझ्याशी कधी एवढ्या हक्काने बोलशील. मला आवडेलच तुला मदत करायला. बोल, काय करायचं? रजनी, तू. मी म्हणजे कोणी दुसरं येणं अपेक्षित होतं का? अरे, तू माहितीये का कसा रिॲक्ट होतोयस? की सांगायचं होतं भलत्याच कुणाला तरी आणि सांगितलं भलत्याच कुणाला तरी असा. ओ सॉरी. आत्ता तुला मदतीची गरज आहे आणि मी ती करायला हवी. दे, काय वाचायचंय सांग. नाही, नको, मी वाचलंय, मी बघतो, होईल. जय, नको ना रागव. आय एम सॉरी. मी चेष्टा करत होते तुझी. आणि हे बघ, मला माहितीये की तू माझ्याशीच एवढ्या हक्काने बोलू शकतोस ना, कारण तुझा विश्वास आहे माझ्यावर. म्हणजे दुसरं कोणीही मदत करेल तुझी, पण मग क्रेडिट स्वतःच घेऊ. सॉरी. मी आता गप्प बसते. मी तोंडाला कुलूप घालते आणि फक्त काम करते. जय. रजनी, अगं खरंच चोखे मी करेन. ठीक आहे, मग काय, मी असंच समजते की
तू दुसऱ्याच कोणाची तरी वाट पाहत होतास. ठीक आहे, वाचून बघ एकदा. काय आहे? माझ्या नवीन प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन करतोय. जय, चांगलं प्रेझेंटेशन आहे, पण हा जो सेकंड पॉइंट आहे ना, तो जरा ब्रीफ केलास तर. म्हणजे मी तटस्थपणे बघतेय ना या सगळ्याकडे, त्यावरून वाटतंय असं. नाही, चांगलं आहे ना. आपल्याला नेहमीच आपण जे काही केलं ते आवडतच असतं ना. सो थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघून सांगणं खूपच चांगलं आहे. मग अजून एक सांगू? सॉरी, राहू दे, चालेल. नाही, सांग ना. ओके, हे बघ, हे जे आहे ना, तू आत्ता इथे हवी होतीस अदिती.